जाकीर तांबोळी मॅन ऑफ द मॅच यांना घोषित करण्यात आलेला आहे. जाकीर तांबोळी यांनी ताबडतोब माईक कडे यायचंय. जाकीर तांबोळी अंकलचे असते त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते जाकीर तांबोळी यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. तसेच यानंतर अंकुश गायकवाड यांचा या ठिकाणी स्वप्नील काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येत आहे. अंकुश गायकवाड वैभव वाघमारे अहो ती नाही वैभव वाघमारे कुठं आहे रे वैभव वैभव इकडे इकडे पळा तू कोणाला देणार आणि आता झालेल्या पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह जाकीर तांबोळे यांच्याकडे जात आहे सन्मानाने. तथा सन्माननीय महेशजी इंगोले साहेब आणि सन्माननीय संभाजीराजे शिंदे त्यांचे सहकारी मित्र परिवार त्यांचे शुभ हस्ते त्यांच्या हातामध्ये दिलेल्या सन्मानाने अंकल प्रीमियर लीग मध्ये पहिल्या मॅच साठी पहिला मॅन ऑफ द मॅच जाकीर तांबोळे यांच्या नावावरती जातो. अभिनंदन. आपला अनमोल वेळ आमच्यासाठी राजे मिळावा अशी अपेक्षा करील. धन्यवाद. तर तथा सन्माननीय संजयजी बाबर साहेब यांच्याकडून पारितोषिक आलेले 1000 रुपयाचे. पहिल्या बॉलला जर विकेट घेतली रवी नानाने तर नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक संजयजी बाबर साहेब यांच्याकडून रोख मैदानात देणार. हे पारितोषिक माझ्यापर्यंत पोहोच आलेलं आहे. संजयजी बाबर साहेबांच्या वतीनं पहिल्या बॉलला जर विकेट मैदानात घेतली रवी नाना यांनी तर नक्कीच 1000 रुपयाचे कॅश प्राइज मैदानामध्ये दाखल झालेला आहे, पोच झालेला आहे. दादा इनामदार आणि दादाला साथ देण्यासाठी मैदानात फलंदाज आलेला आहे तो म्हणजे नक्कीच पाहतोय आपण जो टर्निंग पॉइंटचा खेळाडू आहे चित्ता वैभव. हॅलो हा आला आला आता तुतारीचा आवाज आलेला आहे. हॅलो चेक हा जमलं. धन्यवाद समीर सर धन्यवाद. आमिर मंडपचे सर्व त्यांनी आवाजाची सुरुवात करून दिलेली आहे आणि नक्की त्यांचं मनापासून आभार मानतो मी. तर जाऊया मैदानाकडे. या सामन्यासाठी दयावान वर्सेस कुदळे वॉरियर्स. वाह चेंडू हलकी हाताने पंच केलाय. पाठीमागच्या साईडला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिली विनिंग मैदानामध्ये खेळवली जाते. दुसरा सामना आजच्या सत्रातला. दादा यावेळेस सरळ बॅटने खेळू काढण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान पुन्हा एक धाव मैदानात बाहेर येते. 2 धावा स्कोर पटावरती सजलेले आहेत. विनिंग क्रमांक पहिला सामना क्रमांक 2 अंकल प्रीमियर लीग 2026. वा रामलिंग चेंडू सीमा पार पॉवरफुल 32 गुल सक्सेसफुल सिक्सर मैदानात बाहेर आलेला अंकल प्रीमियर लीग 2026 चा हा दावेदार गगनचुंबी षटकार.
धावसंख्येत वाढ, धावसंख्या 8. रामलिंग मॅच विनर पारीचा टायगर मैदानात आहे. भाळवणी गावचा सुप्रसिद्ध खेळाडू आणि त्याच्या बाजूला एक टॉस जिंकणारा बाजीगर, त्याचं नाव आहे दादा इनामदार. आणि संघाचे स्पॉन्सर आहेत नक्कीच रणजित कांबळे मित्र परिवार. वा, हलक्या हाताने पेश केला चेंडू कव्हरच्या दिशेमध्ये, शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला जातोय. धावण्याची किती गडबड आहे मैदानामध्ये पहा. संघाला कुठं नेऊन ठेवायचं आहे खेळाडूच्या डोक्यामध्ये फिट असतं. आणि पुन्हा एक धावसंख्या मैदानात बाहेर येते दयावान संघाची. प्रथमतः बॅटिंग घेतली, नाणेफेक जिंकून 8 वेळा टॉस. नक्कीच दादा यावेळेस चेंडू भिरकावला स्कोर लेगला. चेंडूच्या दिशेने क्षेत्ररक्षक अजय कदम सर यांच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. दरम्यान यावेळेस एजे एका बाजूला, दादा एका बाजूला एजे. एका संघामध्ये खेळणारे खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर एक टोटल हल्ला मैदानामध्ये. वा, आडव्या बॅटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा सोडून चेंडू यष्टीरक्षकाच्या गॅदर मध्ये गेलेला आहे एजे यांच्याकडे. सामन्याला प्रत्येक चेंडूचा वेध घेताना रणजित कांबळे मित्र परिवार भाळवणी दयावान ग्रुपचे सर्वेसर्वा आजच्या दिवसामध्ये नक्कीच उपस्थिती असणार आहे. नगरसेवक लखनदादा चौगुले यांची. तर धावसंख्येच्या दिशेने बघितलं तर 11 धावा स्कोर पटावरती आलेल्या दयावान संघाच्या. एक षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. प्रवीण घुले सर अतिशय उत्कृष्ट काम. महाराष्ट्र टेनिस बॉलमध्ये आपण बघितलं तर मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला त्यांनी आपली त्यांची कामगिरी, त्यांचं नाव अगदी नोंदवताना. आणि आम्हाला खरंच अभिमान वाटतो की पंढरपूर तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, भाळवणी गावामध्ये अशा स्पर्धा होतात. खरंच अभिमानाची बाब आहे मित्रांनो. शहरातले पंच आज ग्रामीण भागामध्ये येऊन आपलं नाव लौकिक करतात आणि ग्रामीण मधले खेळाडू शहरामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहेत पहा. अंकल प्रीमियर लीग मध्ये रामलिंग पुढील चेंडू गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मैदानात एजे. हलक्या हातानं चेंडू फुलटॉस लाईनचा पेस केला. चेंडू गॅप मध्ये खेळवायचा प्रयत्न केला, टोलवला. तसाच तिकडे एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी पळत आहेत रामलिंग. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, पण मात्र इथं भूमिका थोडी बदललेली आहे. मिसअंडरस्टँडिंग होते. दादा इनामदार नॉन स्ट्राईक वरती रामलिंग आहे. आणि गोलंदाजीसाठी एजेने सुद्धा भाळवणी गावाचं नाव नक्कीच युवा सम्राट भाळवणी संघाच्या वतीनं ठेवलेल्या प्रेक्षकांच्या ओटावरती. चांगला चेंडू यावेळेस सरळ लॉंग ऑफला खेळून काढलाय सरळ बॅटने. एक पाऊल पुढे. पुन्हा एकदा धावचीची संधी मैदानात आणि बोटवरती केलं जात आहे. पंचांचा निकाल प्रवीण घुले. चेंडू येतोय तसाच हिट केला जातोय त्रिफळाचीत. आणि नक्कीच पाहतोय आपण दयावान लॉयन संघाला लागणारा पहिला धक्का. सर पंचांचं बॅटिंग साठी रिव्ह्यू 2 आहे, त्यातला एक रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि मी दिलदार सरांकडे जातोय. सर हा रिव्ह्यू आहे रनआउटचा रिव्ह्यू आहे. आता मी टिल्लू सरांकडे जातो. काय नियम असेल ते सर मैदानामध्ये तुम्ही फॉलो करायचा आहे. पंचांची थोडीशी चर्चा करायची आहे. टिल्लू सर. सर स्पर्धेमध्ये आता सगळ्यांनाच माहित आहे नो बॉल ज्यावेळेस तुम्ही पंच पाय उचलतात त्यासाठी नो बॉल रिव्ह्यू दिलेला आहे. त्यानंतर फलंदाजासाठी रिव्ह्यू थोडासा मला वाटतं तो ऑनच निर्णय असेल तो मान्य करावा लागेल जो सांगितलाय तो. तर दादा इनामदार यांनी सन्मानाने प्रति विचारण्याचा अधिकार असतो बरं का. खेळाडूंना अधिकार आहे ते त्यांनी बजावलेला आहे. पण नक्कीच दादा इनामदार यांनी सन्मानाने मैदानात जागा सोडून निघालेले. दादांचंही कौतुक केलं पाहिजे. कॅप्टन आहेत स्वतः संघाचे. पण जाऊया पुढच्या फलंदाजाकडे. मैदानात येताना दयावान लॉयन संघाकडून गणेश. जेवढे खेळाडू आहेत आपल्या पंचक्रोशीत मध्ये जे बनलेले आहेत बनत आहेत अंकल प्रीमियर लीग सगळ्या गोष्टीवरती मीटिंग झाले. सगळ्या गोष्टी मैदानामध्ये सगळ्या खेळाडूंना माहिती आहेत आणि त्या नियमाला आपण फॉलो करत जायचं मित्रांनो. पंचांचा निकाल हा अंतिम असेल. भलेच आहे त्यांच्या गडबडीमध्ये होणार नाही तसं 100% चुकीचा निर्णय होणार नाही. कारण मी अजय सरांच्या समोर क्रिकेट कॉमेंट्री शिकलोय. कारण अजय सर म्हणजे आमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये ज्यांनी क्रिकेटचं रोपटं रवलं असे अजय सर आहेत. त्यांच्या शब्दाकडे आणि त्यांच्या कामाकडे माझं पूर्ण लक्ष आहे. त्यांच्या कामगिरीकडे. सर आपला आभार आहे. त्यात प्रवीण सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेत.
सुंदर चेंडू यावेळेस फुल टॉस लाईनचा चेंडू आहे. रामलिंगने चेंडू बॅटवरती व्यवस्थित कलेक्ट केला नाही, प्रॉपर टायमिंग नाही आहे. एक धाव मिळते मैदानात. एका धाव्याच्या साह्याने दयावान लॉयन्स संघाची धावसंख्या जर बघितली गेली 15 धावा स्कोर पटावरती आलेत 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आज नक्कीच आमचे मान्यवर बसले, शब्दाचं कौतुक केलं. तारळकर साहेब, शबीर सर, नक्कीच बरं वाटतं. कारण जवळजवळ मला वाटतं 500, 100, 200 रुपये पारितोषिक त्यांच्या खिशातनं निघणं आणि आमचे शब्द त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवणं म्हणजे हे नक्कीच माझ्यासाठी सोने पे सोहागा असं म्हणायला काय हरकत नाही. बसलेले तमाम ग्रामस्थ, जय दुर्गा संघाचे खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला या, सगळेजण या लवकर. नाश्त्याची सोय आहे तुमची सगळी. चांगला चेंडू यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू थोडा बाहेर टाकला जातोय, पण पुढे गेलाय खेळाडू. ज्या खेळाडूने बॅटवरती लक्ष, आज जर बघितलं गेलं तर रामलिंगला साथ देण्यासाठी आलेला हा खेळाडू. चांगला चेंडू यावेळेस थोडीशी अपील, पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. दोन्ही हात समांतर धावा आल्यात. आवांतर नियमावली जर बघितलं गेलं तर क्रिकेट असोसिएशनच्या नियमात हा 25 क्रमांक नियम आहे आणि नियम क्रमांक 25 मैदानामध्ये फॉलो करताना पंच प्रवीणजी घुले सर जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगले असताना जे पोझिशन त्यांचं असतं ते नक्कीच मैदानामध्ये जसं पाहिजे तसं. नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश गिड्डे, वा एक पाऊल पुढे, छलांग, व्हाईट बॉल. मला घाबरलं पिक्चर रिलीज मैदानामध्ये. व्हाईट चेंडू मैदानात पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल काउंट केलाय पंचांनी. तर स्कोर पटावरती पंच काउंट केलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती म्हणजे 17 धावेवरती. क्रिकेटमध्ये खतरा. एजे पुन्हा एकदा चेंडू टाकतोय. बातचीत चालू आहे, थोडं बोलण्याचा अधिकार आहे. थोडंसं तेवढं बोललं पाहिजे सर. क्रिकेट मुख्याने खेळली जात नाही. पंचांनाही विचारलं पाहिजे, पंचांनी सांगितलं पाहिजे. चला जाऊया मैदानात. तारळकर म्हणता येईल की काय चाललंय? खूप चांगलं चाललंय. तुमच्या राज्यामध्ये सुंदर क्रिकेट आहे. अंकल प्रीमियर लीग आहे. डॉट बॉल मैदानात बाहेर आलेला आहे. प्रेक्षक मात्र अगदी कान लावून आवाजाकडे. मी जे सांगाल ते नक्कीच 99% एखादा पॉईंट इकडे तिकडे, पण तुम्हाला यावेळेस चेंडू फुल पॉवरफुल चांगल्या रीती खेळून काढलेला आहे. दयावान लॉयन्स संघाला 10 इनामदार गेल्यानंतर नक्कीच एक सांभाळण्याच्या पोझिशन मध्ये रामलिंग आहे. कारण रामलिंग पोझिशन मध्ये खेळला तर नक्की धावसंख्या वाढू शकते. 19 धावा 12 चेंडू मध्ये 2 षटकाच्या सांगतेनंतर. नक्कीच एक शब्द आहे ज्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेला झालेलं आहे ते सन्माननीय संभाजीराजे शिंदे यांच्या संयुक्त माध्यमातून, या विचारातून या स्पर्धेला मैदानात उतरलं. आणि ज्यांचा वाढदिवस आहे, अशी वाढदिवसाच्या निमित्तानं स्पर्धा जी सजवली जाते, अंकल महेशजी इंगोले, अगदी या कमिटीच्या ओटावरती त्यांनी नाव कोरलंय. आता अंकल बोले, आता नक्कीच स्पर्धा हाले म्हणाल का हरकत नाही, पण अंकल बोले दल हाले असं म्हणाल का हरकत नाही. वातावरण टाईट, एकच फाईट. आणि नवीन नक्कीच गोलंदाजाचं ओम येतोय का? वाह, भालवणी गावचा पुन्हा एकदा सुपुत्र ज्याने नव्याने क्रिकेट या बटल्यावरती चालू केली, गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय तो म्हणजे ओम. उंचीचा मायना नाही, फक्त क्रिकेटला टेक्निकल पाहिजे. रामलिंग समोर आहे. हा चेंडू आलाय बॅट मध्ये, बॅकफुट वरती जाऊन नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू भिरकावलाय. सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. आणि मला वाटतं आमचे सहकारी मित्र तिकडं सन्माननीय, तसं वाटतंय मला, पण ते तसे शशी तात्या नाहीये. धन्यवाद. शशिकांत इबोदे साहेब म्हणजे एक कार्यरत व्यक्ती आहे बरं का, कुठल्याही कामासाठी पुढाकार असणार म्हणजे असणार. शशिकांत इबोदे साहेब त्यांची आज उपस्थिती नाहीये, पण मी मिस करतोय दादांना. चांगला चेंडू बॅकफुट वरती, पुन्हा एकदा तो चेंडू आहे स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग. आणि थ्रो आलाय पण थोडा लेट आलाय. धावसंख्येत वाढ होते. 25 धावा स्कोर पटावरती येत आहेत दयावान संघाच्या. तर 52-57 तर 57चा आकडा बघितलाय, पण बघूया दयावान संघाला 70, 60, 80 धावेचा आकडा नोंदवण्यामध्ये यश येतं का? कारण रामलिंग मैदानात आहे तोपर्यंत दयावान संघाची धावसंख्या किती आकड्यावरती पोहोचू शकते सांगता येत नाही. गणेश पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक वरती. चांगला चेंडू रामलिंग चेंडू गेला लांब 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 पुढे. पॉवरफुल सक्सेसफुल रामलिंगच्या बॅट मधला हा एक सिक्सर. अंकल प्रीमियर लीग 2026 मधला देखना वाघाची धाड आणि फोडतोय पहाड हा सिक्सर मैदानात बाहेर आलेला आहे. धावसंख्येमध्ये वाढ जवळजवळ मला वाटतं 31 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत.
हा बोला की. आलेत का? सन्माननीय अविनाशजी पाटोळे साहेब आहेत. हा अविनाश पाटोळे तुम्ही स्टेजच्या डाव्या बाजूला या. चेंडू फाईन लेगच्या दिशेत गेलेला आहे. चेंडू गेलाय सरळ सरळ पुढे. चेंडू जातोय पाठीमागे. खेळाडू धावतोय डीप लाईनला. खेळाडूने चेंडू गॅदर केला. यावेळेस मात्र इकडे रामलिंग धावत आहे. मिसअंडरस्टँडिंग होते आणि इथेही मला वाटतं कुठेतरी धावसंख्येचा एक एक आकडा बदलवला जातो. दरम्यान हा चेंडू जर बघितलं गेलं तर धावसंख्येमध्ये बदलतोय आणि प्रवीण सर पुन्हा एकदा सिग्नल देत आहेत. धावसंख्येमध्ये नक्कीच आपण पाहतो की वाढ होते. धावसंख्या गेलेल्या ती म्हणजे 34 धावेवरती सर 3 कंप्लीट झालेले आहेत. नाही अजून षटक चालू आहे तिसरं. 4 चेंडू झाले. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. तर नक्कीच पाहतोय आपण ज्या स्पर्धेला आपण उतरला त्याच स्पर्धेवरती लक्ष द्या मित्रांनो. अंकल प्रीमियर लीग पुन्हा पुढच्या वर्षीच बघायला मिळणार आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं एक सोने पे सुहागा एका विद्यमान व्यक्तींचा वाढदिवस. कौस्तुभ स्टेजच्या डाव्या बाजूला या. कौस्तुभ टिल्लूचा कॉल आहे. आता बाळनाना आलेले आहेत. एक दावेदार उत्कृष्ट हुशार व्यक्ती आणि प्रगतशील बागायतदार. चेंडू येतोय सरळ शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. नक्कीच एजेने गोलंदाजीकडे जर बघितलं गेलं तर एजे नॉन स्ट्राईक म्हणजे एसटी रक्षकाच्या दिशेने आहे आणि नॉन स्ट्राईकला रामलिंग आहे. पण समोर मात्र तो बाळनाना आहे ज्यांनी मागच्या स्पर्धेला एक धडाकेबाज तडाकेबाज फलंदाजी केली होती. वा बॅट टर्न बॉलचा काही संपर्क नाहीये. थोडा होतोय पण थोडा बाहेरच्या साईडला चेंडू टाकलाय. चेंडू टर्न होतोय थोडासा आणि इथं मात्र आपण पाहतोय की नक्कीच धावफलक थोडा थोडा एका दुक्का 34 धावेचा जो अंक आहे तो मात्र अजून हलण्याच्या दिशेने दिसत नाहीये. तर जवळजवळ 3 षटकाच्या सांगतेनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये दयावान संघाच्या दिशेने जर बघितलं तर धावसंख्या केवळ म्हणजे 34 आहेत. प्रति षटकाला जर बघितलं गेलं तर एक चांगल्या सन्मानजनक म्हणता येत नाही पण थोडा कमी स्कोर आहे. बघूया काय होऊ शकतं. कारण कमबॅक करण्यामध्ये जो संघ आहे तो म्हणजे दयावान हा एक माहीर संघ आहे. फर्स्ट टाइम जरी इम्प्रेशन नाही पडलं तर नंतरच्या येणाऱ्या मॅचेस मध्ये त्यांचं लक्ष असतं. महादेव कुदळे गोलंदाजीसाठी स्वतः संघाचे ओनर आहेत. कुदळे लॉयन्स कुदळे टीमच्या वतीनं जर बघितलं गेलं तर आणि दयावान लॉयन्सच्या दिशेने बघितलं तर रणजित कांबळे हे टीमचे ओनर आहेत. जबरदस्त कामगिरी मित्रांनो. रामलिंग पुढे आहे आणि कुदळे सर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेले आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पंचांच्या नक्कीच डोळ्यासमोर चाललेला हा सामना प्रतिलक्ष पंचांचं. चांगला चेंडू यावेळेस बॅकफुटला थोडा गेलाय. खेळाडू ऑन साईडला खेळलाय. एका धावेसाठी चेंडू मात्र तब्दील होतोय बदल होतोय आणि एका धावेनाही बदल होतोय. 35 धावा स्कोर पटावरती येऊन पोहोचलेले आहेत. दोघा जणांमध्ये बातचीत होणार. किती धावसंख्येचा आकडा बदलला पाहिजे किती धावसंख्या आली पाहिजे हे नक्कीच आपण पाहतोय की SK स्टार म्युझिकचे सर्वा सचिन जाधव साहेबांचं इथं आगमन होतंय. सचिन जाधव साहेबांना मी व्यासपीठाकडे आमंत्रित करतोय. अंकल प्रीमियर लीग 2026 मध्ये पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जातंय. समोर आहेत बाळनाना. चेंडू येतोय सरळ लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. शतरक्षक चेंडूच्या दिशेने आहेत आणि नक्कीच जर पाहिलं गेलं तर मागच्या स्पर्धेला रवी नाना यांनी चांगली कामगिरी केलेली आहे म्हणून संघामध्ये तुमचं स्थान पक्का आहे. रवी नाना आणि वेगळाच घाणा. रवी नानाचा वेगळाच घाणा असतो. मॅच मध्ये लक्ष फोकस लक्ष त्यांचं मॅच मध्ये असतं. सुंदर चेंडू खोल टप्प्याचा फ्लाईट आहे चेंडू थोडासा. बाळनाना याला समजलं नाही. यावेळेस गोलंदाज हावी होतोय फलंदाजावरती. गोलंदाजी टाकत असताना तुम्हाला नक्कीच पाहतोय आपण महादेव कुदळे. चांगला चेंडू सुंदर चेंडू येतोय सरळ स्टेट लाईन मध्ये. पंचांच्या शरीराला धडकतोय. एका दुक्का मैदानातून निघेल सांगता येत नाही पण धावसंख्याची बघितलं गेलं तर आता गरज आहे सर धावसंख्येची. 50 60 धावा 55 धावा. एक सामना 57 धावेचा सुद्धा स्पेस केला होता बरं का दयावान संघाने. बघूया काय होतं. यावेळेस खेळाडूंचा बदल झालेला आहे. 49 धावेचा सामना स्पेस केलेला आहे. रामलिंग हेलिकॉप्टर फिरवलाय. लँड झालाय. हेलिकॉप्टर मध्ये डिझेल भरलंय थोडस पण मैदानामध्येच आहे. एक आणि दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत तोपर्यंत खेळाडू पोहोचलेला आहे नॉन स्ट्राईक स्ट्राईक वरती. धावसंख्येत पुन्हा 2 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 40 धावा स्कोर पटावरती रंगलेले आहेत दयावान लॉयन्स संघाच्या.
वाईट बॉल यावेळेस चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. पंतांनी सिग्नल दिलेला आहे. प्रवीण गुले सरांनी वाईट बॉल येतोय आणि धावसंख्येमध्ये वाढ 41. वा यावेळेस चांगला चेंडू भिरकावलाय गॅप मध्ये. चेंडू फरार आलाय. दमदार सीमा रेषा फोडतोय चौकार. खटॅक. अंकल प्रीमियर लीग 2026 दावेदार चौकार आलाय. जबरदस्त मॅच, जबरदस्त कॅच, जबरदस्त टुर्नामेंट. एका महिन्यामध्ये 5 टुर्नामेंटचं आयोजन करणारं गाव म्हणजे वाळवणी. ग्रामस्थांच्या ओटावरती फक्त क्रिकेटपटू खेळाडू घडला पाहिजे हेच स्वप्न आहे आणि स्वप्न मैदानातले रंगवा. 10x15x20च्या बेडरूम मध्ये स्वप्न रंगवताल तर तुमचे स्वप्न सकाळी उठल्यानंतर स्वप्नामधली सगळीच उद्ध्वस्त अक्षर दिसतील तुम्हाला. मैदानातले स्वप्न रंगवा. मैदानात आल्यानंतर तुम्हाला चित्र दिसेल आणि त्या स्वप्नामध्ये आता मला वाटतं हनुमंत राजे आलेले आहेत. त्यांचंही मनापासून मी आभार मानतोय कमिटीच्या वतीनं. अंकल प्रीमियर लीग मध्ये हनुमंत राजे यांचंही मनापासून आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या मान्यवरांचं नाव सुचवा. या अंकल प्रीमियर लीग मध्ये जेवढे मान्यवर आलेले आहेत त्यांचं मनापासून मी स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. बाळणारा यावेळेस चेंडू पुढे खेळायचा प्रयत्न. एक पाऊल पुढे आणि इथं मात्र मिस अंडरस्टँडिंग होते. कॉल केलाय पण कुणीकडे असेल, बाळनाना यांच्याकडे असेल की रामलिंगकडे असेल, पण कॉम्बिनेशन जुळलंय आणि अजय सरांनी कॉल दिलाय म्हणजे तो नक्कीच काउंट झालेला आहे. नक्कीच तो बाळनाना शिंदे यांना वापस जावं लागतंय. पुन्हा एकदा बॅक टू द पेवेलियन. मोठी विकेट दयावान लॉयन संघाला लागते. तर पाहतोय विकेटचं खिंडार पाडताना मैदानामध्ये नक्कीच रामलिंगच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. धावसंख्या केवळ आणि केवळ 45 धावा स्कोर पटावरती आहेत आणि मैदानामध्ये सोमनाथ कापसे एक दावेदार खेळाडू मैदानात आहे. बाळवणी प्रीमियर लीग मध्ये त्यांनी जबरदस्त आपल्या 6 चेंडूमध्ये 36 धावा बनवल्या होत्या. सोमनाथ कापसे एक ब्रिलियंट बॅट्समॅन. चांगला चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू, थोडासा पॉइंट कडे जातोय, गली स्लिपच्या दिशेमध्ये फील्ड केला जातोय. तर नक्कीच याही चेंडूवरती धावसंख्या मैदानात आलेली आहे. सोमनाथ कापसे पुन्हा स्ट्राईक वरती जात आहेत प्रत्येक चेंडूचा वेध घेण्याच्या दिशेमध्ये. 46 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. तथा सन्माननीय सचिनजी जमदाडे साहेब यांचं तर आगमन होत आहे. अंकल प्रीमियर लीग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. रेणुका मटन शॉपचे मालक आहेत. व्यवसाय कुठला आहे असू दे सर. वाह चांगला चेंडू, रिव्हर्शिप खेळायचा प्रयत्न ट्राय केला होता आणि बोट वरती. ओहो चुकला तो मुकला. जमदाडे साहेब तुम्ही कॉमेंट्री कक्षाकडे यायचं आहे. दुकानदारी कोळशाचं असलं तरी तुमची जबान सोन्याची पाहिजे मित्रांनो. विक्री मात्र 100% हजाराची होणार. खटॅक. एक राजा होता मित्रांनो. तो राजा इतका चतुर होता. आता सांगूनच टाकतो राजाची कहाणी. धावसंख्येच्या दिशेने जर बघितलं तर 46 धावा स्कोर पटावरती दयावान संघाचे आलेले आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये तर खेळवलं जातं. पाहतोय आपण की हे 5वं षटक असेल सर. शेवटचं षटक असेल आणि 3 चेंडू अजून येणं बाकी आहेत. तर सोमनाथ कापसे यांच्या खांद्यावरती जबाबदारी. अजय बेकरीचे ओनर पण मैदानातच आहेत. अजय केंद्रे हा मैदानात आलेला दावेदार फलंदाज आहे. अजयने सुद्धा अतिशय उत्कृष्ट बॅटिंग आणि बॉलिंग करण्याचं काम केलेलं आहे. 46 धावा झाले सर. चांगला चेंडू. युवा खेळाडूंना इथं मात्र दर्पण आहे. आपला चेहरा आपला आईन्यामध्ये बघा. कुठपर्यंत जाऊ शकतात तुम्ही, काही घडवू शकतात, करू शकतात, ही क्षमता तुमच्यात आहे युवा खेळाडू. चांगला चेंडू भिरकावलाय. चेंडू फरार. ओहो सोमनाथ कापसे ब्रिलियंट सिक्सर. यावेळेस अंकल प्रीमियर लीग 2026 आलाय. वाघाची धाड फोडतोय पहाड. हा षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 52 धावा. अर्ध्या शतकासाठी कमिटीच्या वतीनं अंकल प्रीमियर लीगच्या वतीनं शुभेच्छा दिल्या जातात संघाला, दयावान संघाला. शेवटचा बॉल असेल बॉस. एक बॉल अजून शिल्लक आहे प्रवीण सर. नक्कीच अजयला बॅटिंग शेवटच्या बॉलसाठी नॉन स्ट्राईक वरती आहेत. सोमनाथ कापसे यांच्यासाठी अजय बेकरीचे ओनर कुंडलिकजी केंद्रे साहेब यांच्याकडून या सिक्सर साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. याला म्हणतात बक्षीस लावण्याची ताकद. मित्रांनो षटकार गेल्यानंतर बक्षीस आणून दिलेलं आहे. केंद्रे साहेब तुमचं मनपूर्वक आभार. क्या बात आहे. आणि मॅच संपल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचणार 101% गॅरंटी माझी. वा फायर सोमनाथ कापसे. वा
वाघाची धाड फोडली पाड, डोंगर कोसळलाय 6 धावेचा. सिक्सर आहे बॉस. येस, बाउंड्री लाईनच्या वरनं गेला सिक्सर. आता धावसंख्येत वाढ 58 धावा. मगा 57 झाल द्या, आता 58 धावा. अरे सावळ्या आणि 59ला विनाय. दयावान पुन्हा एकदा मैदानामध्ये. चला पुढचा संघ मैदानात टॉस करण्यासाठी मी दाखल करतोय. सन्माननीय अंकल यांना मी विनंती करेल, महेशजी इंगुले साहेब तुमच्या शुभ हस्ते यानंतरचा टॉस केला जाईल. आता जर बघितलं गेलं तर केंद्रीय लॉयन्स आणि जय दुर्गा चॅलेंजर या दोन्ही संघामध्ये नाणेफेक होते. संघाचे संघनायक तथा सन्माननीय विजयजी मेंबर तसेच आदरणीय मनोजी डंबाळ साहेब आणि मनोजी कलडोले साहेब तसेच केंद्रे साहेब तसेच सूरजजी इंगोले साहेब आणि स्वतः अंकल मैदानात उपस्थित. तसेच सन्माननीय नीलकंठजी गवळी साहेब यांच्या शुभ हस्ते आणि ग्रामस्थ सर्व आमचे मित्रपरिवार भाळवणीचे यांच्या शुभ हस्ते पुढचा टॉस होतोय. थोडंसं कॅमेऱ्याच्या समोर या. धन्यवाद धन्यवाद. मॅच टॉस साठी पुढे या. कॅप्टन टिल्लू सर. एक मिनिट आहे या जागेवरती. एक टॉस होतोय. एकच मिनिट सर, टॉस होतोय. चला केंद्रीय लॉयन्स जय दुर्गा चॅलेंजर. टॉस का बॉस. जय दुर्गा केंद्रीय लॉयन्स संघाने नाणेफेक कौल निघालेला. अभिनंदन सर. निकाल सांगा सर. बर सांगा. लगेच आहे इथं सर. लगेच दयावान या. ही मानाची स्पर्धा आहे. ही मानाची ट्रॉफी आहे. ही मानाची स्पर्धा जर आपण अनुभवत असताना आदरणीय अंकल त्यांचे सहकारी मित्र आज प्रतिष्ठित व्यक्ती या भाळवणी गावामधले उपस्थित टॉस करत आहेत. केंद्रीय लॉयन्स बॅटिंग. धन्यवाद सर धन्यवाद. लगेच निर्णय सांगायचा टॉस का बॉस. आणि नक्कीच मी मैदानात पैसे पाठवतोय. सोमनाथ कापसे यांच्यापर्यंत सिक्सर साठी पारितोषिक लावलं होतं. कुंडलिकजी केंद्रे साहेब यांच्या संयुक्त माध्यमातून अजय बेकरीचे ऑनर 101 रुपयाचं पारितोषिक सोमनाथ कापसे यांच्यापर्यंत मैदानात पोहोच होत आहे. खूप चांगल्या कामाला पावती दिली पाहिजे. प्रवीण सर आणि अजय सर आमच्या मैदानामध्ये काम करत आहेत. पंचांकडे द्या. पंचांच्या शुभ हस्ते त्यांच्याकडे जाईल. तोपर्यंत जय श्री गणेशा होत आहे. आणि आत्ताचा जो चेंडू आहे जुना तो मात्र कॉमेंट्री कक्षाकडे येणं गरजेचं आहे. मग कुणाकडे आहे ते माझ्याकडे टाका लगेच. जी सर. चला पहिली जोडी मैदानात दाखल करायची आहे. सोमनाथ कापसे साहेब आपलं पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोच झालेलं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. जुना बॉल आमच्यापर्यंत पोहोच झालेला आहे. आणि मैदानात एजे आणि रवी नाना. चला टाइम काउंट चालू झालेला आहे. आमचे पितांबरजी तारळकर प्रत्येक स्पर्धेला संयोजक आयोजक म्हणून टॉयलीमध्ये बसून आनंद घेतात. मार्गदर्शक तथा सन्माननीय पितांबर तारळकर यांच्याशी संपर्क करायचा आहे. बक्षीस लावायचं असेल तर 12:55 प्रवीण गुले सर. टाइम काउंट. यस सर. चला जावे मैदानाकडे. सामन्याला जरा गती द्या. दादा इनामदार गोलंदाजीसाठी येत आहेत. 59 धावेची ही पारी मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या हातामध्ये. एजे समोर आहेत. एजे रवी नाव स्ट्राईक वरती आहेत. रवी सर आहेत. रवी सरांचं कौतुक केलं पाहिजे. एजेचंही कौतुक केलं पाहिजे. ज्या खेळाडूंचं सर कौतुक करायला पाहिजे. ही स्पर्धा त्यांची आहे.
वा दादा दा दा डी डी नावाची माणसंच खतरनाक असतात. गोल्डन डक मिळाला असता बर का, जर तरला किंमत नाहीये. पर ग्लेजिंग आहे चेंडूला. पंच मात्र सक्षम मैदानामध्ये आहेत. केंद्रीय लॉयन्स आणि जयदुर्गा याच्यानंतरचा होणारा सामना. यावेळेस चेंडू सरळ चालतो, तो म्हणजे मैदानाचा वेध घेत चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडू फील्ड केलेला आहे. यावेळेस एजेने मात्र 2 धावा मैदानातून घेतलेल्या आहेत. आणि कुदळे वॉरियर्स दयावान लॉयन्स या दोन्ही संघामध्ये जर सामना चालू आहे मैदानामध्ये, कुदळे वॉरियर्स संघाकडून बॅटिंग मैदानात चालू आहे आणि दयावान लॉयन्स संघाकडून मात्र गोलंदाजी चालू आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली 2. चांगला चेंडू, या वेळेत चेंडू ऑन साईडला येतोय. दरम्यान चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजय केंद्रे स्वतः एक नवीन युवा खेळाडू आहे मित्रांनो. या युवा खेळाडूंसाठी बेस्ट मिळाला पाहिजे. आणि युवा खेळाडू जर फिल्डिंग करत असेल तर नक्कीच त्यांच्या वडिलांच्या गालावरती कळी असेल, बंधूच्या, मित्राच्या आणि संघाच्या कॅप्टनच्या ऑनरच्या तर असेलच. नक्कीच एज आहे स्ट्राईकवरती. चांगला चेंडू. यावेळेस पाहिलं गेलं तर नक्कीच चेंडू बॅटची गेच घेऊन जातोय पण पाठीमागच्या साईडला जातोय. आणि इथं अगदी श्रीफळ फोडल्यानंतर जे काय ओलं खोबरं म्हणतात का नाही, त्यामध्ये वेगळीच मजा असते. आमचे शबीर साहेब त्याचा आनंद घेत आहेत आणि पितांबर तारळकर साहेब नक्कीच त्यांना थोडंसं एक एक खोबळा त्यांच्याकडे देत आहेत. त्याला मराठी भाषेत खोबळा म्हणलं जातं. वा वा, यावेळेस रवी सर यांचं कौतुक केलं पाहिजे सर. चांगल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं हे भाळवणी प्रीमियर लीग मधून मी शिकलोय. आणि मला सर मान्यवरांनी नक्कीच त्यांच्या ओठावरती ठेवलेलं आहे. गळ्यामध्ये तावीज म्हणलं तरी काय हरकत नाही. तर उद्याच्याला सोन्या बापू भोसले येणार आहेत, डान्सिंग अंपायर. काय मित्रांनो आनंद असेल उद्याचा. आणि ओ हो, यावेळेस पॉवरफुल सक्सेसफुल 32 गुल मुंगू शॉट खटॅक. मुंगू शॉट फेमस झाला देतोय. चेंडू बॉन्डलांच्या बाहेर. धावसंख्येत उसळे 10 धावा झालेल्या आहेत. आणि अंकलने विचार केला की काय स्पर्धेमध्ये बदल केला पाहिजे, तर डान्सिंग हंपायर कमी पडतंय. मागच्या वेळेस त्यांना वाटलं होतं की डान्सिंग, आता चेअर गर्ल म्हणले अख्खं गाव तिथंच उभं राहील सगळं, त्यामुळे चेअर गर्ल थोडासा थांबवला निर्णय. डान्सिंग हंपायर बोलवलं पाहिजे. तर सोन्या बापू भोसले यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये क्रिकेटपटूंच्या वेळ लावले टेनिस बॉलला बॉसतेने. असा डान्सिंग हंपायर आहे. आणि त्यामध्ये आमच्या नियमावलीच्या आंतरराष्ट्रीय नियमामध्ये जे धरून चालतात हे मात्र असोसिएशनचे पंच मैदानामध्ये आहेत. आज त्यांचंही काम खूप चांगलं आहे आणि उद्याच्याला मात्र सोन्याबापूचंही काम चांगलं होईल ची अपेक्षा पंचांकडून आम्ही केली जाते. जाऊया मैदानाकडे सर. 59 धावेचा पाठला करत जात असताना काय अडीअडचणी येतात प्रतिस्पर्धी संघाकडून. आपल्या भाळवणी गावामध्ये जर मोरिया स्पोर्ट नक्कीच मित्रांनो चांगल्या बॅटी आहेत. आता ब्रँड अँबॅसेडर कुणाला तरी घोषित करा, म्हणजे आम्हाला ते नाव घेण्यासाठी नक्कीच आम्हाला उत्साह वाटेल. जाऊया मैदानाकडे. एक चांगला मॅच मैदानामध्ये. रवी सर आहेत स्ट्राईकवरती. गोलंदाजीसाठी चैतन्य मैदानामध्ये आलेला आहे गोलंदाजीसाठी. एक युवा खेळाडू. अंकल प्रीमियर लीग 2026. चैतन्य लोखंडे. फुलटा चेंडू, शरीराचा वेध घेणारा आडवा पट्टा खेळायचा प्रयत्न. चेंडू जातोय ऑफ साईडला. दादा इनामदार चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपातला हा निकाल येतोय. पंचांचा सिग्नल माझ्यापर्यंत. आणि जेवढं काय क्रिकेटमध्ये आपण फटाक्यांची आतिषबाजी म्हणा, त्यावेळेस आपण पाहतो की मान्यवरांची कौतुकास्पद त्यांचं सत्कार समारंभ म्हणा, हे जे अंकलनी केलेलं आहे ते मात्र नक्कीच आम्ही विसरू शकणार नाहीत. असं नक्कीच चांगल्या पद्धतीनं. चांगला चेंडू, भोंगा वाजलाय, चेंडू गेलाय सरळ दादाच्या हातामध्ये. अपील केली, अपील मोठी झाली आणि अपील खेळाडूला वापस पाठवते. दादा इनामदारने छलांग मारलेली जॉन्टी सारखी ती मात्र यश देऊन जाते. आणि आता बालाजी मैदानात जात आहेत. बालाजी खंदारे एजेची जागा घेण्यासाठी जात आहेत. एजे यांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर सर युवा सम्राट भाळवणी संघाला एकतर्फी जिंकून देणारा, मॅन ऑफ द मॅच बक्षीसमध्ये नेणारा तो खेळाडू म्हणजे एजे यांच्याकडेही नाव जातं. जाकीर तांबोळी म्हणा, टिल्लू सर म्हणा, दादा इनामदार म्हणा, त्यानंतर बरेच खेळाडू आहेत सर त्या भाळवणी गावामध्ये. आता आयुब सर काय, मला वाटतं आयुब सरांची उपस्थिती नाही, पण महाराष्ट्र टेनिस बॉलला नक्कीच अंकल सर त्यांनी वेध घेतलाय. त्याने गवसणी घातलेली आहे. अहो ₹1 कोटी एक स्पर्धा खेळतो म्हणजे आपल्या भाळवणी गावचा सुपुत्र. अहो ही कौतुकास्पद बाब आहे. आणि पुन्हा एकदा तुम्ही व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. ग्रामीण खेळाडूंना तुम्हाला सांगतो तुमच्या भाळवणीमध्ये 5वं टुर्नामेंट आहे आणि तुमच्या स्पर्धेचा बोलबाला अख्ख्या महाराष्ट्रात झालेला आहे. चांगला चेंडू. यावेळेस
थोडासा बालाजी खंदारे बॅकफुटला गेलाय, ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला, एक धाव घेतोय, एका धावेच्या साह्याने धावफलक वाढतंय. सर स्पर्धेला मी नावं ठेवणार नाही, पण सगळ्यात बेटर नियोजन म्हणलं तर हे अंकल प्रीमियर लीगचं जबरदस्त नियोजन केलेलं आहे. वा आडवा पट्टा, चेंडू भिरकावलाय, ताकद लावली मनगटाला, क्लीव आहे दंडाचा. यावेळेस मसल पॉवर नसेल पण थोडासा पॉवर लावलेला ते म्हणजे धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झालेल्या ती म्हणजे 14 धावा, 59 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. आणि नक्कीच सर अंकल यांच्यासारखे जर मित्र परिवार पुढाकार घेत असतील, सक्षम विचाराने जर पुढे येत असतील तर चांगला चेंडू. यावेळेस पॅडल स्वीप, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगली फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि सक्षम विचाराची व्यक्तिमत्व जर या खेळाडूंच्या पाठीमागे असल्यानंतर व्यासपीठ लगेच निर्माण होतं. आणि तुमच्या भालोनीमध्ये रात्रीत मंत्री, रात्रीत नियोजन असतं, सकाळी तर व्यासपीठ सजलेलं आहे, याला म्हणायचं रात्रीत मंत्री. खटॅक, अचानक भयानक. वा वा, चांगला चेंडू. पुन्हा एकदा बॅटवरती येत नाही, एक संपर्क थोडासा चुकतोय, पण धावसंख्या मात्र एका दुःखा मैदानात नाही. ते बालाजी खंदारे आणि रवी यांच्याद्वारे. रवी सर मात्र नक्कीच एक टीमचा कणा, कमबॅक म्हणून पाहतोय आपण दुसऱ्या षटकाकडे. नक्की सर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये जर बघितलं गेलं तर केवळ आणि केवळ 16 धावा. आता 16 धाव्याचा उल्लेख जर करायचा म्हणलं तर नक्कीच अंकल सर 16 धावा. छत्रपती शिवरायांनी 16 वर्षी हातामध्ये तलवार घेतली, इतिहास घडला. सचिन रमेश तेंडुलकर यांनी सुद्धा 16 वर्षी हातात बॅट घेतली, क्रिकेटचे देव आहेत. तिसरी गोष्ट अशी आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनीही 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. हरिभक्त पारायण वारकरी संप्रदाय तेवढा जड वजनदार आहे. आणि आपण म्हणतो की 16 वरीत धोक्याचं. 16 वर्षाचे खेळाडू तुम्ही आज मैदानात आणलेले आहेत, तुमच्यासाठी मानाचा त्रिवार मुद्रा केला पाहिजे. नक्कीच या वाढदिवसाच्या निमित्तानं अंकल हे नक्की श्रेय तुम्हाला जातं का? हे तुमचे विचार आहेत आणि योग तुमचा आहे. ते योगाला मात्र दिशा देणं तुमचं काम आहे, दिशा दिलेले. चांगला चेंडू, ओ हो 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 हो, बॅटची कडा पॉवरफुल, यावेळेस हिट केलाय आणि बीट झालाय. सरळ चेंडू बॅट वरती आलाय आणि चेंडू यष्टी रक्षकाच्या गॅदर मध्ये पोहोचलाय. विकेट मैदानामध्ये आहे. व्हॉट अ विकेट. आणि टीमचे ऑनर मैदानामध्ये जात आहेत. स्वतः महादेव कुदळे जबाबदारी खांद्यावरती घेताना तर मला वाटतं औषध गोळ्या देताना थोडं सोपं वाटतं. चिठ्ठी वाचली की ही तर चिठ्ठी वाचायची गरज नाही, बॅटवरती बॉल आला पाहिजे. पण नक्कीच कुठलं इंजेक्शन कुठल्या षटकार चौकारा लावतील काय सांगता येत नाही. आता पॉवर पाहिजे आणि ती पॉवर त्यांच्याकडे आहे. जबाबदारी पेलवण्याची क्षमता, खांद्यावरती घेण्याची क्षमता असते. ते संघाचे ऑनर आणि कॅप्टन बनतात. महादेव कुदळे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. धावसंख्या जर बघितली गेली तर केवळ आणि केवळ 16 धावा. 16 धावा इथं विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहिलं गेलं तर आपण पाहतोय की महादेव कुदळे तर केंद्रीय लॉयन्स संघाचे बॅटिंग घेतली सर त्यांनी. जय दुर्गा चॅलेंजर तयार राहायच्या. यानंतर आता मात्र कुदळे वॉरियर्स आणि दयावान लॉयन्स या दोन्ही संघामध्ये सामना चालू आहे. आमचे पंच अजय सर काय म्हणत आहेत ते थोडा सिग्नल येतोय माझ्याकडे, पण तो सिग्नल तिथपर्यंतच आहे. चला जाऊया मैदानाकडे. सामन्याला गती द्या सर. तमाम जमलेले आमचे सर्व मित्र परिवार, कमिटीचे कार्यकर्ते, त्यांना मी विनंती करेल पंचांपर्यंत पाणी पोच करा. आणि अंकलचा वाढदिवस ज्यावेळेस आपण साजरा करायचा म्हणतो तर उद्याच्याला ठीक याच मैदानावरती अगदी जल्लोषामध्ये जोशामध्ये काजी मैदानावरती. काजी सर तुमचा मोठा योग आहे बरं का. आज नक्कीच मी मगाशी म्हणलं, 2 वेळा म्हणलं सर की काजी मैदानाचं आज पारणं फिटलं या स्पर्धेमुळं. प्रेक्षकांच्या डोळ्यांचं अगदी सजवलेलं मैदान पहा. जबरदस्त कटआउट लावलेले आहेत. आदरणीय संभाजीराजे असतील, तथाच आदरणीय लखनदादा चौगुले सर असतील, कमिटी असेल, संयोजक आयोजक असतील, अंकलचे कटआउट सजवलेले आहेत. इथं निर्धाव पद्धतीचा चेंडू मैदानात. चांगला चेंडू ऑन साईडला चेंडू येतो. त्यावेळेस क्षेत्ररक्षक मैदानामध्ये चेंडू जितक्या ताकदीने फील्ड करतोय, फिल्डिंगचा चित्ता. तुमच्या भालोनी गावामध्ये ज्याला नाव दिलेलं आहे त्याचं नाव वैभव आहे. आणि तो चित्ता मैदानात येतोय थोड्या वेळेनंतर. बघूया चित्त्याचं काय काम असेल ते काम करणार, त्यात काय वादच नाही. चित्ता पण यावेळेस मैदानात एका बाजूला जर बघितलं गेलं तर कुदळे साहेब आहेत. चेंडू पंच केलाय कव्हरकडे, तितक्याच चांगल्या रीते चेंडू फील्ड केलाय एका धावेसाठी. 19 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. आणि आदेश इंगोले महाराष्ट्र पोलीस
त्यांचं इथं अंकलचे पुतणे आहेत वाटतं, ते तिथं त्यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतोय आदेशचं. आता नक्कीच हे साहेब लेबल लावायचं जर म्हणलं तर नक्की त्याला कष्ट करावं लागतं, आणि कष्ट केल्यानंतर हे लेबल लागतं. त्या आदेशला मी खरंच त्याचे मार्क देतोय. जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा रवी नाना पुढे आहेत समोर. दादा इनामदार, चांगला चेंडू खोल टाकला, यावेळेस खोल सकोल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र चेंडू चुकला यावेळेस. फलंदाज चुकलाय, गोलंदाज मात्र जोमामध्ये आहे. चांगला चेंडू तोच आहे. प्रति हल्ला चढवायचा प्रयत्न गोलंदाजाचा बॅट वरती, संपर्क होत नाहीये. धावसंख्या आहे तिथंच, हालत नाहीये. धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा. 21 बरोबर आहे. 21 धावा स्कोर पटावरती सजलेले आहेत. तमाम प्रेक्षकांचं अंकल प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. एका महिन्यात 5 टुर्नामेंट, एका महिन्यामध्ये 5 प्रीमियर लीग, एका महिन्यामध्ये कुठलंही सहयोग बघायचा, योग बघायचा आणि मैदानामध्ये खेळाडूंना उतरवायचं. चर्चा झाली पाहिजे. खर्च होऊ द्या लाखानं झाला तर चर्चा झाली पाहिजे, आणि ही अंकलची चर्चा या स्पर्धेच्या माध्यमातून 100% होणार. 3 षटकाच्या सांगतेनंतर संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 21. पंचांना पाणी घेऊन जावा. कमिटीचे कार्यकर्ते यांना विनंती आहे माझी. पंचांना एक पाण्याची बाटली मैदानात पाठवा, दोन्ही पंचांना. धन्यवाद सर. परत तुम्ही म्हणणार आमच्याकडे कॉल आला नाही. कमिटीचं म्हणणं आहे बरं का. पितांबर तारळकर आहेत, शबीर भाई इथं बसलेले आहेत. त्यांचा कॉल आहे की पंचांपर्यंत सुविधा पोहोचल्या पाहिजे. धन्यवाद सर. हा डेट बॉल नक्कीच मैदानात बाहेर येतोय. डॉट आणि डेट यामधला फरक म्हणजे डेट म्हणजे बिनकामाचा. वा, चांगला चेंडू. अपील अपील अपील. मोठा खेळाडू, टीमचे ओनर. सर मित्रांनो, तुम्हाला थोडीशी एवढी जागा आहे. जागा बनवण्यामध्ये तुम्ही जर तिथं खरंच प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा केली तर तुम्हाला योग मिळणार, एक भरारी मिळणार, पंख येणार. पण आता मात्र पुन्हा एकदा दयावान सांगाने थोडीशी पकड बनवलेली आहे. आता मात्र सतीश जातोय मैदानामध्ये. सतीश पटेल. याही खेळाडूंकडे जर बघितलं गेलं तर जुना अनुभव मैदानामध्ये नक्कीच खर्च करताना बघूया आपण काय होतं ते पाटील सरांच्या वतीने. पर टीमचे ओनर मात्र थोडेसे प्रेक्षकांना नाराज करताना. आणि मला वाटतं या अगोदर प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळलेले होते हे खेळाडू. आता जरा बदललाय संघ, त्याच्यामुळं कोण काय घडेल काय सांगता येत नाही. इथं मात्र रात्रीत मंत्री छापा कधी न काटा कधी, नहिले पे दहला. वा, बॅटची कडा, आडवा पट्टा, चेंडू पट्ट्यात आलाय, चेंडू लॉंग ऑफला गेलाय. जबरदस्त मॅच. जर तुम्हाला बनवायची असेल तर आता मला वाटतं सर बॉल टू रन, तर मी त्याच्याकडे जाईल. आमचे मित्र आहेत, बॉल टू रन जर म्हणलं तर वाईट बॉल आताचा नक्कीच वाईट काउंट केलाय पंचांच्या वतीने. इथं एक अवंतर धाव जाते आणि या धावेनंतर पुढे जातो मी. नऊ चेंडू 35. चांगला चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. 8 चेंडू 35 धावेची आवश्यकता. या षटकात टर्निंग पॉइंट असेल. वा, शरीराचा वेध घेणारा चेंडू, हँडकट असेल मैदानामध्ये, पंचांच्या निकालामध्ये जाईल. पण आपण पाहूया की जात आहे तिथं खेळाडू वापस येतोय. थोडं कुठंतरी मला वाटतं निराश करताना. आता मैदानात युवा खेळाडू भाळवणीचा पुन्हा एकदा टायगर जातोय मैदानात. लेव्हेंडर आहेत काय? लेव्हेंडर लोखंडे. काम मैदानामध्ये करा, जसं काम आहे ना तशी किंमत आहे. एखादा षटकार चौकार येऊ द्या. केदळे साहेब आता मात्र खुश आहेत का? यानंतर तुमचा सामना आहे. हा, अजय बिक्री तिकडे दुकान उघडच आहे. इकडे क्रिकेटमध्ये पोरं तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व आहेत. आता काय कशाची गरज नाही, एन्जॉय आहे सगळीकडे. आता मात्र थोडीशी पकड बनवली दयावान संघाने. तर नक्कीच सर प्रेक्षकांनी सुद्धा हा मॅसेज मान्य केलेला आहे की थोडं कुठंतरी एका बाजूनं सामना झुकला जातोय. चेंडू हवेत आहे, ऑन साईडला चेंडू घेतलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तितक्याच चांगल्या रीते फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते सर. एक तिथं आता रवी नाना यांच्या खांद्यावरती जबाबदारी गेलेली आहे. अंकल प्रीमियर लीग 2026 मध्ये पुन्हा एकदा षटकाकडे जातो सर. षटक संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर बघितली गेली
तर 26 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. आता राहिलेले 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी एक आकडा जो आहे तो 6 बॉल मध्ये 33 धावेची आवश्यकता आहे. तमाम प्रेक्षकांचं मान्यवरांचं आभार मानलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मोठा आशीर्वाद असावा. हा चेंडू आता 5 चेंडू मध्ये नक्कीच आपण इथं एका धोका जातोय का बघूया. एका गेलेला आहे, दुक्का मैदानात गेलेला आहे आणि इथं 5 चेंडू मध्ये 31 धावेची आवश्यकता आहे. 5 बॉल मध्ये 31 धावा म्हणजे सर 36, 35, 31 धावा थोड्या अवघड आहेत, पण नक्कीच व्हाईट बॉल. आता 30 धावा 5 चेंडू मध्ये. व्हाईट बॉलचा सिग्नल मैदानातून बाहेर आलेला आहे पंचांचा. वाह, घुटना वाकवलेला आहे, घुटना टेक तमाशा देख. वाह, यावेळी झेल टिपला गेला आहे आणि दयावान संघाने पुन्हा पकड बनवलेले आहे. खेळाडू बदली झाल्यानंतर असं होतंय, रामलिंग प्रतिस्पर्धी संघामध्ये होता तेव्हा वेगळं चित्र दिसत होतं, पण रामलिंगने शेवटच्या 2 षटकाराने मॅच मला वाटतं सोमनाथ कापसे सरांनी जी फिरवलेली आहे तिथं कुठंतरी त्याचा प्लस पॉईंट तुमच्या नक्कीच इन्व्हॉल्व आहे या स्कोरमध्ये. आता मात्र रणजित यांच्या गालावरती कळी येते थोडीशी, गुलाबाची कळी असेल किंवा चाप्याची कळी असेल. काय करायचं ते करा मैदानामध्ये, पण जिंकून आणा असं सांगणं रणजित सरांचं आहे. टीमचे ऑनर आहेत आणि दयावान काटेकोरपणे मैदानात काम करत असताना खेळाडूंच्या पूर्ण खेळावरती लक्ष असणारे रणजित सर आहेत. तर जाऊया मैदानात. थोडा सामना दुखला जातोय. आता या चेंडूला मात्र भिरकवलंय. चेंडू मिड विकेटला गेलेला आहे. तितक्या चांगल्या रीते चेंडू फील्ड केलेला आहे. नक्कीच प्रगतशील बागायतदार पण आहेत बाळणाना. बागायतदार यावेळेस आंबे भरपूर झाले होते, विदेशामध्ये आंबे पाठवलेत तुम्ही. अगदी हापूस आंब्याची बाग पण आहे. प्रगतशील बागायतदार पण आहेत बाळवणी गावामध्ये. आता नक्कीच चर्चेमध्ये यायचं. ओ फायर, यावेळेस फायर केला चेंडू हवेत आहे. झेल टिपलाय. युवा खेळाडूंमध्ये असं काम होत असेल तर चांगली कामगिरी आहे. कौतुकास्पद झेल आहेत. टाइम काउंट, ग्राउंड काउंट आणि इथं झेल टिपला जातोय. आता शेवटच्या अंतिम टप्प्यात सामना आलेला आहे सर. शेवटच्या षटकामध्ये मला वाटतं किती बॉलचा सामना शिल्लक असेल आमचे सहयोगी स्कोरर? 2 बॉलचा सामना शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये पोत्यानं धावा. शक्य आणि अशक्य. पितांबर ताळकर, शबीर सर बसलेले अनुमान लावत आहेत. नक्कीच शबीर सर, आता काय वाटतं तुम्हाला की या स्पर्धेमध्ये तुम्ही मागच्या वेळेस इन्व्हॉल्व होतात एक ऑनर म्हणून, त्यावेळेस तुमच्या संघाने तुम्हाला ट्रॉफी मिळाली, सन्मान मिळाला, स्पर्धाही चांगली झाली, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही उपस्थित होतात. आता अंकल प्रीमियर लीग इथं चालू आहे. आता सध्याच्याला जर बघितलं म्हणलं तर एका बाजूने सामना झुकतोय आणि हा सामना दयावान संघाच्या बाजूने झुकला जातोय, जिंकला जातोय दयावान संघाच्या दिशेने. आणि अभिनंदन करताना तिकडे मात्र रणजित सर आहे. धन्यवाद सर. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच साठी मी आमंत्रित करेल झालेली मॅच दयावान लॉयन संघामधून मॅन ऑफ द मॅचचे मानकरी, या मॅचचा सुपर हिरो सन्माननीय महेशजी इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्तानं स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेलं आहे. अर्थात एक फेमस नाव, चॉकलेट नाव म्हणजे ते अंकल. अंकल प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा सुपर हिरो रामलिंग खंदारे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे या स्पर्धेमधलं. तर तथा सन्माननीय आदरणीय मनोज साहेबांना मी विनंती करेल. कलडोने साहेब, आदरणीय मनोजी कलडोने साहेब यांना मी विनंती करेल तुमच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन रामलिंग खंदारे यांना नावाजायचं आहे. दयावान संघाचा या मॅचचा सुपर हिरो, मॅन ऑफ द मॅचचा सुपर हिरो. तर नक्कीच इंगोले परिवाराच्या माध्यमातून या स्पर्धेला मैदानात उतरवलं गेलं. लाईन ही खरी आमच्या खेळाडूंची वैशिष्ट्य आहेत. लाईन मध्ये मैदानात दाखल होणे, लाईन अप, शिस्त, सन्मान. अंकल प्रीमियर लीग 2026 भालोनी मधली शिस्त मैदानात पुन्हा एकदा 11 खेळाडू शिलेदार मैदानात दाखल होत आहेत. मनापासून मानाचा त्रिवार मुद्रा. तर नक्कीच मी जातोय शबीर यांच्याकडे. शबीर सर, नक्कीच तुम्हाला काय वाटतं? थोडी चर्चा झाली पाहिजे. शबीर सर, या स्पर्धेमध्ये पहा लाईव्ह आहे. या स्पर्धेला आता डान्सिंग अंपायर पण आहेत सोन्याबाबू भोसले. उद्याच्याला एक चांगले उत्कृष्ट पंच आहेत पंढरपूर तालुक्यामध्ये ज्यांना नावाजलं जातं. अजय कदम सर आहेत, प्रवीणजी घुले सर आहेत. त्यानंतर पाहतोय आपण कटआउट सगळ्या बाजूनं
पुन्हा फटाक्यांची आतिषबाजी, डीजे आहे, सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण गच्च भरलेली ही स्पर्धा आहे. अंकल प्रीमियर लीग काजी मैदानावरती भाळवणी या गावामध्ये सजलेले आहे. तर या स्पर्धेबाबतीत शबीर सर या स्पर्धेबाबतीत काय सांगू इच्छिताल? 2 शब्द अगदी माना सन्मानाचे. तर मॅन ऑफ द मॅचचे सन्मान चिन्ह भाळवणी गावचे नागरिक, एक नक्कीच विद्वान व्यक्तिमत्व तथा सन्माननीय नागरिकांच्या संयुक्त सुपूर्त हाताने दिले जाते. रामलिंग, जरा गालावर कळी आली पाहिजे थोडीशी. रामलिंग साहेब, वा क्या बात आहे, धन्यवाद. सुपर हिरो आहे तुम्ही भाळवणीचा. क्रिकेटचं भविष्य म्हणायला काय हरकत नाही येणाऱ्या खेळाडूंचं. तर शबीर सर काय सांगाल या स्पर्धेबाबतीत? नक्कीच आपण शुभेच्छा देऊन नक्कीच 2 शब्द ही सांगावेत अशी विनंती आहे. यानंतरचा सामना होणार आहे JK चॅलेंजर वर्सेस कुदळे वॉरियर्स. या दोन्ही संघामध्ये होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचं आहे. आता जर बघितलं गेलं तर मैदानात सामना होतो तो म्हणजे केंद्रीय लॉयन्स वर्सेस जय दुर्गा चॅलेंजर या दोन्ही संघामध्ये. आणि प्रथमतः आपण बघितलं गेलं तर आताचा जो बॉल तिकडे गेलेला आहे तो बॉल माझ्याकडे पाठवायचा आहे. विनंती करतो मी सर, तो बॉल माझ्याकडे आला पाहिजे, कारण बॉल गेल्यानंतर आपल्याकडे बॉलची कमतरता आहे. पहिलाच दिवस आहे, तर विनंती आहे मित्रांनो, बॉल माझ्याकडे पाठवा. पंच, सामना संपला की बॉल तुमच्याकडे जमा करून घ्या. बॉल परत आपल्याला आवश्यकता आहे. जी सर.